गुड इव्हनिंग. अरे तुम्हाला पण म्हणायचं वी ऑल्सो विश यू गुड इव्हनिंग. विसरले का? ओके. टुडे वी विल स्टडी फंडामेंटल टू सेट्स. बघा, वेन वी से फंडामेंटल टू, अगेन वी क्लासिफाय दिस फंडामेंटल टू इंटू टू क्लासेस. वन इज ए ग्रुप, अनदर वन इज बी ग्रुप. ए ग्रुप मध्ये काय, जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे यांच्यापैकी पर्सनल प्रोनाउन असेल तर ए ग्रुप, किंवा जर सर्वनाम पर्सनल प्रोनाउन इज इधर ही, शी और इट, देन तो काय असेल, बी ग्रुप असेल. जर नाव आलं तर अनेक वचन नाव ए ग्रुपला, एक वचन नाव बी ग्रुपला. ठीक आहे. नाव आलं तर अनेक वचन इकडं, एक वचन तिकडं. आणि जर पर्सनल प्रोनाउन असतील तर आय, वी, यू, दे ए ग्रुपमध्ये, ही, शी, इट बी ग्रुपमध्ये. फाईन. आता बघा इकडे ए ग्रुपमध्ये आय एक वचन आहे पर्सनल प्रोनाउन्स मध्ये, वी अनेक वचन आहे, यू एक आहे, अनेक आहे. म्हणजे याच्यामध्ये मिक्स आहेत, सगळे मिक्स आहेत. एक वचन पण आहेत आणि अनेक वचन पण आहेत पर्सनल प्रोनाउन्स मध्ये, सर्वनामामध्ये. नाव मात्र आलं तर अनेक वचन नाव असेल तर ए ग्रुप आणि एक वचन नाव असेल तर बी ग्रुप. आता इथं एक आणखी योग आहे, इथं पर्सनल प्रोनाउन किंवा नाव दोन्ही एकच वचन आहेत. मात्र हे पर्सनल प्रोनाउन्स कोणते आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन. ठीक आहे. तृतीय पुरुष एक वचनाचे जे काही पर्सनल प्रोनाउन्स आहेत, दोज आर इन्क्लुडेड इन डी ग्रुप. फाईन. जर ए ग्रुप असेल तर त्याची रचना बघ कशी आहे. द कन्स्ट्रक्शन इज सब्जेक्ट प्लस, झालंय तुमचं हे ना, सब्जेक्ट प्लस हॅव. कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्याजवळ काय, डॅश डॅश, कर्त्याजवळ डॅश डॅश आहे, सब्जेक्ट हॅव डॅश डॅश. इकडे काय होईल मग, सब्जेक्ट प्लस हॅज डॅश डॅश. ठीक आहे. आता आपण याचं सेट बनवू. तर म्हणजे ए ग्रुपचा बनवू अगोदर, नंतर बी ग्रुपचा बनवू. इफ टाइम परमिट्स वी विल टेक बोथ द सेट्स. हा, एचा मला एक सेंटेन्स सांगा, त्याचा सेट बनवू अगोदर. एचं एक सेंटेन्स सांगा, सांगा. आज नाहीत, घरी यायचं. थांबरे, बसमध्ये गाडवा. इथं कुठे येईल ते बसमध्ये गर्दी आहे फंडामेंटल टूला, काय तरी झोपेत आहे. माझ्याकडे लिहा, माझ्याबरोबर लिहा. माझ्याकडे, मी तुम्हाला टाइम देणार नाही, न्यू इयर रिंग्स आहेत. माझ्याकडे न्यू इयर रिंग्स आहेत. वर्बल क्वेश्चन काय होईल सांगा. माझ्याकडे न्यू इयर रिंग्स आहेत का, आहेत का. अरे याला इंग्लिश लिहिलंच नाही आपण, मी लिहितोय परत. सो आय हॅव, बोला काय होईल, सब्जेक्ट प्लस हॅव, काय जे आहे ते डायजेस्ट मध्ये, न्यू इयर रिंग. ठीक आहे. आय हॅव न्यू इयर रिंग, दोन वेगवेगळे शब्द बरं का, एकत्रच लिहिले चुकून. ठीक आहे. फाईन. वर्बल क्वेश्चन काय होईल, माझ्याकडे दोन इयर रिंग्स आहेत का. आता स्वतःला आपण क्वेश्चन विचारण्यापेक्षा काय करतो, समोरच्या व्यक्तीला विचारतो आहे ना. आणि एवढ्या इथं आपला ग्रुप पण चेंज होत नाही. तुझ्याकडे म्हणलं तरी कुठे येतंय, येऊ येतंय आणि सेम ग्रुप राहतोय. त्यामुळे आपण काय करू, तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स आहेत का, बाकी सर्व मॅटर तसंच ठेवू. माझ्याकडे ज्याऐवजी तुझ्याकडे लिहू. तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स आहेत का. काय होईल मग, डोकं लावायचं नाही. इथं ह्याला डू वापरायचं, इथं ह्याला डज वापरायचं. आणि एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हॅव आणि हॅजचं. हॅव आणि हॅजचं एक वैशिष्ट्य आहे, हे मेन वर्ब देखील म्हणून काम करतात, मेन वर्ब म्हणून देखील आणि हेल्पिंग वर्ब म्हणून देखील काम करतात. जेव्हा हे स्वतः हेल्पिंग वर्ब असतात तेव्हा यांच्याच सहाय्याने आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवता येतो. आणि जेव्हा यांना आपण मेन वर्बची भूमिका देतो त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून ए साठी डू घ्यायचं, बी साठी डज घ्यायचं.
फाईन. आता हेल्पिंग वर्ब आपल्याला लागतं कशाला, एकतर क्वेश्चन बनवायला किंवा सेंटेन्स निगेटिव्ह बनवायला आपल्याला वी रिक्वायर हेल्पिंग वर्ब इन इंग्लिश सेंटेन्सेस. फाईन. मग इथं बघा, आता एकदा आपण काय करू, हॅव ला हेल्पिंग वर्ब समजून आपण वर्बल क्वेश्चन बनवू. काय करता येईल मग, हॅव ला इन बिगिनिंगला घ्या आणि मेक युअर वर्बल क्वेश्चन. हॅव हा तुझ्याकडे असल्यामुळे यू लिहायचं आयच्या ऐवजी. हॅव यू न्यू इयरिंग्स. आता जर आपल्याला हॅव ला सहाय्यक क्रियापद नाही समजायचंय, सपोज हॅव प्लेज द रोल ऑफ मेन वर्ब, मग मेन वर्बचं आपलं काही काम नाही. क्वेश्चन बनवताना काय पाहिजे आपल्याला, क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्ब पाहिजे. मग अशा वेळेला हेल्पिंग वर्ब डू घ्यायचा. आणि डू जर घेतला तर डू कुठं लिहावं लागेल आपल्याला, सुरुवातीला लिहावं लागेल. बिकॉज ह्या सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला लिहिलं की काय तयार होतं, वर्बल क्वेश्चन तयार होतो. सो जस्ट राईट डू इन द बिगिनिंग अँड रिपीट द होल सेंटेन्स एज इट इज. हा सांगा काय होईल मग, डू आयच्या ऐवजी यू होईल, कारण का तुझ्याकडे म्हणतोय आपण. डू यू हा हॅव, हॅव यू नाही, यू 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 जाऊ. डू यू हॅव न्यू इयरिंग्स. गॉट इट. बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर हे मग हे लिहायचं का हे लिहायचं, कोणतं बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. कोणी गोविंद घ्या, दोन्ही चालतंय. आता वन्स यू हॅव वर्बल क्वेश्चन इन युअर हँड, यू कॅन मेक एनी ऑफ द WH क्वेश्चन्स. आवश्यक त्या अर्थात तुम्हाला WH क्वेश्चन बनवता येतो जर तुमच्याकडे वर्बल क्वेश्चन असेल तर. कसा बनवता येतो, फक्त WH शब्द वाक्यात सुरुवातीला ठेवा, त्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करा, युअर WH क्वेश्चन विल बी रेडी. बरोबर. फॉर एक्झाम्पल, तुझ्याकडे कसल्या बनवा आपण, कसल्या न्यू इयर रिंग्स आहेत. आता बघा इथं WH शब्द काय आहे, VIP आला बघा. कसल्या नाही नुसतं, कसल्या हा जोड शब्द आहे, तुम्हाला दिले ना 5. सो व्हॉट टाइप ऑफ और विच टाइप ऑफ, व्हॉट टाइप ऑफ काय, येस हा एवढा सगळा WH शब्द आहे. न्यू इयर रिंग्स आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करा काय, आणि हॅव यू कुठं सोडायचं, दोन्ही प्रकार लिहावं लागेल ना आपल्याला. हॅव यू किंवा दुसऱ्या प्रकारचं हे पूर्ण सांगायचं ना, व्हॉट टाइप ऑफ न्यू इयर रिंग्स काय डू यू हॅव. हा झाला एक WH क्वेश्चन. यू मे गो फॉर अनदर वन ऑल्सो. मिनिंगफुल असला पाहिजे फक्त. शकतो मी जर म्हणलं कोणाकडे नवीन इयर रिंग्स आहेत तर ते जमणार नाही का, देन दॅट विल गो टू द बी ग्रुप. कोणाकडे म्हणल्यास थर्ड पर्सन आला नाही तर. हा आणि काय म्हणता येईल, आता सेम ग्रुप मध्ये ठेवायचं असेल तर आपलं आणखीन एक याला मॉडिफिकेशन करता येईल. आपल्यापैकी कोणाकडे नवीन इयर रिंग, काय म्हणता येईल, आपल्यापैकी कोणाकडे नवीन इयर रिंग्स आहेत है ना. तर आपल्याला आपल्यापैकी कोणाकडे म्हणल्यास आय असेल किंवा यू असेल, सब्जेक्ट विल बी फ्रॉम ए ग्रुप ओनली. सांगा मग काय होईल, आपल्यापैकी कोणाकडे न्यू इयर रिंग्स आहेत. काय होईल मग, आपल्यापैकी कोणाकडे, कडे तर आपल्या अर्थात सामावलेला आहे. बरोबर. राहिलं काय मग, आपल्यापैकी कोण, काय होईल सांगा, हु अमॉन्ग अस काय, परत वर्बल क्वेश्चन. यू कशाला रे, यू कुठे येतं, हॅव न्यू इयर रिंग्स. परंतु या ठिकाणी डूचा WH क्वेश्चन बनत नाही. लक्षात घ्या, हा रूल लक्षात घ्या.
मी रोल सांगितलेला आहे हा. कुठं वॉन्ट मध्ये आठवत आहे? करीना कपूर सांगितलंय बघा, इथं दोघांची भांडणं होतात. जर सब्जेक्ट गायब असेल तर त्यावेळेला दोन्ही डू आणि काय होतं हॅव एकत्र येण्याचा प्रयत्न करतील ना. कसं येईल बघा, हु अमंग अस डू हॅव, डू आणि हॅव अंदर वाली बाहर वाली झगडा हो जाएगा है ना. डू कुठला आहे बाहेरचं आहे, हॅव कुठलं आहे आतलं आहे, आणि दोघांच्यामध्ये सब्जेक्ट नाही म्हणून भांडणं होणार. म्हणून तो रूल परत आठवायचा. जर सब्जेक्ट हा डब्ल्यू शब्दामध्ये विचारला गेला असेल तर त्या ठिकाणी डू डज आणि डिडचा पॉझिटिव्ह मध्ये डब्ल्यू क्वेश्चन बनत नाही. तो रूल तुम्ही परत आठवा. निगेटिव्ह मध्ये अडचण नाही, काय निगेटिव्ह मध्ये तो बनवू शकतो. ठीक आहे, कारण दोघांच्या मध्ये काय येतं नॉट येतं. चला निगेटिव्ह मध्ये काय होईल सांगा वाक्य मला आता. माझ्याकडे न्यू इयर रिंग्स नाहीत. काय होईल मला सांगा. आय हॅव नॉट न्यू इयर रिंग्स. बरोबर. काय करतो आपण, हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ठेवतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल बघा. आय सांगा, निगेटिव्ह ऑलवेज दोन टाइप लिहितो ना आपण. हॅवंट न्यू इयर रिंग्स. आता याला आणखीन एका प्रकार लिहिता येईल, बिकॉज इथं दोन प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स आहेत. कसं, आय डू नॉट हॅव. समजलं. हेल्पिंग वर्ब डू म्हणून देखील घेता येईल तुम्हाला. सो डू नंतर आपल्याला नॉट लिहिता येतं. सो आय डू नॉट हॅव काय न्यू इयर रिंग्स. और यालाच आपल्याला आणखी शॉर्ट मध्ये लिहिता येईल. आय डोंट हॅव न्यू इयर रिंग्स. चार वाक्य नाही, दोनच आहेत हे. एक शॉर्ट मध्ये आणि एक हेल्पिंग वर्ब आणि नॉट अलग अलग आहे. ठीक आहे. पुढं आता स्वतःला क्वेश्चन विचारण्याच्या आपण समोरच्याला विचारू, तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स नाही का. तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स नाहीत का. काय होतंय बघा मग. हॅव इकडे सांगा, हॅव यू नॉट न्यू इयर रिंग्स. और याला काय म्हणता येईल, हे हॅव तिकडे घ्या. काय होईल मग, हॅव आय कसं येईल तुझ्याकडे, हॅवंट यू न्यू इयर रिंग्स. स्वतःला क्वेश्चन विचारण्याच्या आपण समोरच्याला विचारतोय. किंवा दुसऱ्या पद्धतीने याला डू ला इकडे घ्या आणि राईट युअर वर्बल क्वेश्चन लाईक दिस. डू यू नॉट हॅव न्यू इयर रिंग्स. और डोंट येतं काही सांगा, डोंट यू हॅव न्यू इयर रिंग्स. टू मेक डब्ल्यूएच क्वेश्चन काय करायचं आपल्याला, याच्या अगोदर डब्ल्यू शब्द ठेवायचा आणि डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे. समजा तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स का नाहीत. तुझ्याकडे न्यू इयर रिंग्स का नाहीत. तो काय होईल मग, वाय नंतर डोकं लावायचं नाही, वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. हॅव काय यू आहे तसं रिपीट करायचं बोट ठेवून. हॅव यू नॉट काय न्यू इयर रिंग्स. और या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट केल्यास काय होईल, वाय हॅवंट यू न्यू इयर रिंग्स.
दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा वाय नंतर. वाय डू यू नॉट हॅव न्यू इयरिंग्स और वाय काईल डोंट यू हॅव न्यू इयर रिंग्स. आता मुद्दाम हा वाला क्वेश्चन इकडे घेऊ टू चेक की डू येतंय का. कारण निगेटिव्ह मध्ये डू येतं, कारण दोघांच्या मध्ये सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बच्या मध्ये काय असतं, नॉट असतं, म्हणून त्याचं भांडणं होत नाही. सॉरी, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नाही, काय डू आणि हॅवच्या मध्ये नॉट येतं, म्हणजे त्याचं डू आणि हॅव या दोघांचं हेल्पिंग वर्बचे भांडणं होत नाही. मग काय वाक्य आहे, आपल्यापैकी परत तेच, कारण कोणाकडे म्हणल्यास कुठे येईल, बी ग्रुप मध्ये जाईल, म्हणून आपल्यापैकी ए ग्रुप मध्ये ठेवण्यासाठी आपण काय केलं, आयडिया आपल्यापैकी कोणाकडे. आपल्यापैकी कोण म्हणजे काय येईल, आय किंवा वी, आय किंवा यू किंवा वी. मग त्यावेळेस ते काय राहील, आय वी यू कुठं राहते, ए ग्रुप मध्ये, तो ग्रुप सेम राहतोय. आपल्यापैकी कोणाकडे काय, इयर रिंग्स. अच्छा, नवीन का, नवीन न्यू इयर रिंग्स नाहीत. मग काय होईल, आपल्यापैकी कोणाकडे, हु अमंग अस, हु अमंग अस काय, वर्बल क्वेश्चन आहे, रिपीट करा. हॅव, ए यू कुठे गाडवा इथं, तू कुठे, काय पण, हॅव नॉट न्यू इयर रिंग्स और हु अमंग अस काय, हॅवंट काय, न्यू इयर रिंग्स. दुसऱ्या पद्धतीनं, हु अमंग अस काय, बोला लक्ष कुठे आहे गाडवांनो, मागे काय झालं रे मूर्खांनो, डू नॉट हॅव न्यू इयर रिंग्स और काय, हु अमंग अस डोंट, ए न्यू कुठे, डोंट हॅव न्यू इयर रिंग्स. ते कॉमन घेतलं मी, चाल लिहून नाही व्यवस्थित. सो मी ते व्हिडिओ थांबवतोय, त्यामुळे तुम्हाला एकदा होमवर्क सांगतो, त्याचं सेपरेट. बी ग्रुपचं झालं तर बी ग्रुपचं नाही होत आज. सो होमवर्क काय करायचा, काय होमवर्क करायचा, सो रिपीट दिस 2 टाइम्स, रिपीट दिस सेट 2 टाइम्स. हा रिपीट काय करायचा, 2 टाइम्स करायचा. आणि सेल्फ काय करायचं, सेल्फ विजिबिलिटी पूर्ण येऊ द्या. ओके, सेल्फ किती करायचे असं सेट, किती असतात आपले टोटल, किती 12 असतात ना, 10 आणि 2 किती झाले, 12 झाले ना. हे 2 वेळेस रिपीट करायचे, एक वेळेस रिपीट करायचं की 2 वेळेस रिपीट करायचे, 2 ते आणि 10 वेगळे, हे झाले 12 आपलं स्टँडर्ड असतं ना, बरोबर आहे नाही. सेल्फ 10 नाही केले तर उद्या तिकडे बसतील, तुमचा क्रायटेरिया वेगळा आहे, स्प्रे मारलाय घरी. तुम्हाला ते ट्रेनिंग, हे पण ट्रेनिंग आहे, पर्सनल डेव्हलपमेंट आपल्या सिलेबसचा भाग आहे, आउट ऑफ सिलेबस काहीच घेत नाही, ते पण आपल्या सिलेबस मध्ये आहे, स्प्रे किती मारावा. ठीक आहे, तुला रेकॉर्डिंग मध्ये देखील ऐकता येईल, चालू आहे. ऑल राईट, सो विथ दिस चालूया पॉज. तुम्ही थांबा, जाऊ नका.